सोपीनाथ महाराजचे मंदिर पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। 10 फेब्रुवारीला देवाचे लग्न विधीनंतर सतत 5 सोमवार यात्रा भरणार आहे। दिनांक 2 फेब्रुवारीपासून देवाचे उपवास 9 दिवसाचे असतात। शेवटी 10 फेब्रुवारीला उपवासाची सांगता करून देवाचे लग्न हा विधी पार पाडून रोट या पदार्थाचा नैवेद्य देऊन उपवासाची सांगता केली जाते। पुरातन काळापासून असलेले सोपीनाथ महाराजांचे मंदिर प्रसिद्ध आहे, त्यामुळे येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात। सोपीनाथ महाराजांवर अत्यंत श्रद्धा आहे, त्यामुळे पुणे, मुंबई, नागपूर आदींसह मोठमोठ्या शहरातील भक्त दर्शनासाठी येऊन 9 दिवस उपवास करतात आणि आपले नवस फेडतात। यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, अकोला।